चकली हा स्नॅक्स आहे. हा ऑल टाइम सगळ्यांचा फेवरेट आहे. समोर आला की फस्त झाल्याशिवाय राहणारच नाही. आज आपण बनवतोय मस्त बटाटा घालून खुसखुशीत चकली. अजिबात जास्त साहित्य लागत नाही, जास्त झंझट नाही, मेहनत नाही, कुठलीही भाजणी नाही. अगदी घरातलेच मोजके साहित्य वापरून आज आपण ही बटाट्याची खुसखुशीत चकली बनवणार आहोत. आणि बरेच दिवस चकली तुम्ही स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता. अजिबात तेल सोडत नाही, तेलकट होत नाही, बनवायला खूप सोपे आहे. नमस्कार, मी ज्योती. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. चकली बनवायला अगदी घरातलेच मोजके साहित्य लागणार आहे. त्यातील एका वाटीचे प्रमाण मी येथे घेतले आहे. 1 वाटी मी हरभरा डाळ घेतलेली आहे. मिक्सरला छान पावडर तयार करून घ्यायची आहे. आता इथे मी हरभरा डाळ घेतलेली आहे. तुम्ही त्याऐवजी फुटाणा डाळ घेतली तरीही चालेल. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण छान अशी याची पावडर तयार करून घेतली आहे. तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली पावडर तयार झाली. आपल्याला अशाच प्रकारची पावडर पाहिजे आहे. पावडर आपण बाउलमध्ये एका काढून घ्यायची. बाउलमध्ये पावडर काढून घेतल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे उकडून घेतलेले मध्यम आकाराचे 2 बटाटे आहे ते आता आपल्याला त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. बटाट्याची चकली आहे तर बटाटे आपल्याला या ठिकाणी लागणारच आहे. कच्चा वापरू नका. उकडलेला बटाटा या ठिकाणी मी घेतलेला आहे. थोडंसं पाणी टाकून अशी पेस्ट आपल्याला तयार करावी लागणार आहे. अगदी जास्त प्रमाणात पाणी टाकू नका. जसं आवश्यक लागेल तसंच पाणी वापरा. आपली पेस्ट खूप छान अशी तयार झाली आहे. जास्त घट्ट पण नाही पाहिजे आणि जास्त पातळ पण नको आहे. एकदम घट्ट असली तर आपल्याला तिच्यात थोडंसं पाणी घालून घ्यावे लागेल आणि आपली पेस्ट एकदम अशी परफेक्ट तयार झाली आहे. त्यानंतर ज्या वेळेला आपण डाळ घेतलेली होती त्याच वाटीने आपण तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. आता तांदळाचं पीठ तुम्ही कुठलंही वापरू शकता. घरामध्ये जे अवेलेबल असेल ते कुठलंही तांदळाचं पीठ ह्या चकलीसाठी तुम्ही वापरू शकता. रेडीमेड जरी असेल तरीही चालेल. त्यानंतर इथे मी चकली खुसखुशीत होण्यासाठी खास करून पांढरे तीळ वापरलेले आहे. ते तुम्ही इथे वापरू शकता किंवा त्याऐवजी जिरे जरी घातले तरीही चालेल. इथे मी पाव चमचा हळद आणि 1 चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे आणि त्याचबरोबर चवीप्रमाणे 1 चमचा मीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला थोडासा हिंग पण घालून घ्यायचा आहे. आता आपण घरगुती साहित्य वापरून घेतलं आहे. इथे आपल्याला तेल किती वापरायचं आहे तर आपण इथं 2 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे. त्यानुसार आपल्याला 3 चमचे इतकं तेल कडकडीत गरम करून तेलाचं मोहन घालायचं आहे. तेलाऐवजी बटर किंवा लोणी वापरलं ना अजून छान चकली होणार आहे. एवढं आपलं पीठ तयार होतं ना तेवढंच आपल्याला इथं तेल किंवा बटर घालावं लागणार आहे. म्हणजे माझं इथे 3 वाट्या इतकं बरोबर पीठ तयार झालं आहे. तर त्यासाठी बरोबर मी 3 चमचे इतकं तेल घेतलेलं आहे. जास्त घालू नका. त्यानंतर तयार केलेली बटाट्याची पेस्ट यामध्ये टाकून घेतलेली आहे. सुरुवातीला पाणी लगेच टाकण्याची गरज नाही आहे. आपण जी बटाट्याची पेस्ट तयार करून घेतली आहे ती आपण यामध्ये घालून घेतली आहे आणि बटाट्याची पेस्ट व्यवस्थित मळून घेतल्यानंतर आपल्याला जेवढी पाण्याची आवश्यकता आहे तेवढंच पाणी आपण यामध्ये घालणार आहे. जास्त पाणी घालायची आपल्याला यामध्ये आवश्यकता नाही आहे. मिक्सरला बटाट्याच्या वेळेस तुम्ही जर जास्त पाणी वापरले असेल तर आता आपण ह्या पिठामध्ये पाण्याचं प्रमाण कमी वापरायचं आहे. सुरुवातीला मी 1 वाटी पाणी घेतलं आहे. आता पाणी किती घेतलेलं आहे ना ते सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे. 1 वाटी पाण्यामधलं मी सुरुवातीला अगदी साधारण 2 ते 3 चमचे पाणी टाकलेलं आहे. याच्यात पीठ व्यवस्थित भिजतं का नाही तेवढं मी आता बघणार आहे. त्यानंतर पाणी वापरणार आहे. इथे आपल्याला पाव वाटी इतकं पाणी लागलेलं आहे. जर तुम्ही बटाटा मिक्सरला फिरवत असताना पाणी जास्त वापरलं तर पाण्याची सुद्धा आवश्यकता लागणार नाही. तर बरोबर पाव वाटी मला पाणी हे पीठ भिजवण्यासाठी लागलेलं आहे. यापेक्षा जास्त नका वापरू. हे पीठसुद्धा आपलं अजिबात जास्त मळवत बसायची गरज नाही आहे. इन्स्टंट चकली आहे. लगेचच चकली बनवायला सुरुवात करूया. चकली बनवण्यासाठी इथे मी हा सोऱ्या घेतला आहे. सोऱ्याला आपल्याला पूर्ण असं मधून व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे. चकल्या बनवायच्या नाही. आपल्याला चकली बनवायला बराच वेळ जातो. आपण डायरेक्टच
तेलामध्ये फ्राय करणार आहोत. चकली बनवायला ज्यांना कंटाळा येतो ना, त्यांनी अशा पद्धतीने याला बऱ्याच भागामध्ये मुरकू असेही म्हणतात. तर अशा पद्धतीने ही चकली आपण बनवणार आहोत. साच्यामध्ये ना बसेल तितकंच पीठ आपण यामध्ये घालून घेऊया. जास्त प्रमाणातही घालू नका, जेणेकरून झाकण व्यवस्थित बसणार नाही किंवा पडताना सुद्धा मध्येच झाकण उघडले जाईल. आता तेलाचं जे टेम्परेचर आहे ना, फार जास्त कडकडीत नको किंवा अगदी जास्त थंड पण नको. तेल जास्त कडकडीत असेल आणि जेव्हा चकली तेलामध्ये सोडू ना, तर फक्त वरतून रंग बदलेल आणि आतून त्या पूर्णपणे कच्च्या राहतील आणि काही काळानंतर लगेचच नरम पडतात. तर त्याच वेळी तेल जे आहे ना, मध्यम गरम असायला हवं आणि अगदीच तेलाचं टेम्परेचर कमी असेल ना, तर चकली किंवा मुरकू तेलामध्ये विरघळण्याचे फार जास्त चान्सेस असतात. तेलाचे टेम्परेचर अगदी मध्यम असायला हवं. तरीही पहा, तेलामध्ये आपल्याला अशीच सोडून द्यायची आहे. वेगळ्या चकल्या वगैरे पाडायची गरज नाही. अगदी झटपट होतात. मला तर ही चकली बनवायला फक्त 10 मिनिटं एवढा वेळ लागलेला आहे. कारण आपण पीठ वगैरे काही मुरवत बसलेलो नाही. अगदीच झटपट ह्या चकल्या तयार होतात आणि चकल्या पाडायची सुद्धा टेन्शन नाही. मस्त अशी चकली आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळायची आहे. जोपर्यंत बुडबुडे कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला अजिबात तेलाच्या बाहेर काढायची नाही. जर थोडे तरी बुडबुडे राहिले ना, तर काही वेळानंतर ही चकली लगेचच नरम पडण्याची सुरुवात होते. त्यामुळे ह्या चकलीचे जे बुडबुडे आहे ना, ते पूर्णपणे कमी होत नाही तोपर्यंत अजिबात तेलाच्या बाहेर काढायची नाही. तर हे पहा, आता इथे तुम्हाला बुडबुडे दिसत असतील. बऱ्यापैकी बुडबुडे आहे ना. अजून थोडा वेळ याला तळायला आणि मध्यम गॅसवरतीच आपल्याला तळायचे आहे. कमी किंवा मोठ्या गॅसवरती अजिबात तळायचं नाही. काही कढीपत्त्याचे पानं सुद्धा आपण आता तळून घेऊया, ज्यामुळे अजूनच छान अशी फ्लेवरफुल आपली ही बटाट्याची चकली तयार होणार आहे. ही चवीला इतकी भारी लागते ना, तुम्ही ह्यापूर्वी जर कधी बनवली नसेल ना, तर एकदा जरूर ट्राय करून पहा. मी सांगते म्हणून, कारण इतकी छान लागते ना. जितकं आपल्याला बनवायला लागलं आहे ना, त्याच्यापेक्षाही कमी वेळेत फस्त होणारी आहे, याची मला पूर्णपणे खात्री आहे. रंग तर पहा काय सुरेख आलेला आहे. मस्त ही कुरकुरीत चकली तयार झालेली आहे. तर एकदा ह्या पावसाळ्यामध्ये तुम्ही नक्की ट्राय करून पहा. संध्याकाळच्या वेळेला ना मुलांना किंवा मधल्या वेळेमध्ये मोठ्या माणसांना सुद्धा हे हवंच असतं. तर ही चकली तुम्ही जरूर ट्राय करून पहा. मुख्य म्हणजे ना, ही अजिबात तेलकट होत नाही. मस्त अशी कुरकुरीत आणि अगदी डब्बा संपेपर्यंत ही अशीच राहते. कारण बऱ्याचदा काही चकल्या ज्या आहे ना, काही दिवसानंतर आपोआप तेल सोडायला लागतात. परंतु ह्या चकल्या तसं नाही. अगदी परफेक्ट अशी चकली तयार होणार आहे. तेल जास्त ओढणार नाही आणि मुख्य म्हणाल ना, घरातले 2 ते 3 वेळा हे साहित्य वापरून ही चकली तयार केलेली आहे. अगदी तुम्ही मनात येईल तेव्हा ही चकली बनवू शकता. याला जास्त मेहनतसुद्धा लागत नाही. 10 मिनिटांमध्ये आपल्या या मस्त अशा चकल्या तयार होतात. तर हे पहा, तोडून दाखवते. त्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की ह्या किती खुसखुशीत आणि कुरकुरीत आहे. तुम्हाला ही रेसिपी ट्राय करायला पाहिजे आहे आणि बनवून झाल्याच्या नंतर आणि खाल्ल्याच्या नंतर मला कळवा, तुम्ही ही चकली कशी झाली हे पहा. एकदम खुसखुशीत अशी ही चकली झालेली आहे. आता ही रेसिपी पाहत पाहत तुम्ही इथपर्यंत आलाच असाल तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.